झी 24 तास एक पाऊल पुढे। कोकणातही गणरायाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गणराय कोकणातल्या घराघरात दाखल झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच गणपती घरी न्यायला लगबग सुरू होती। कोकणात सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणपतींची मोठी परंपरा आहे। सध्या कोकणात पावसामुळे जिकडे तिकडे हिरवं वातावरण आहे। अशा हिरव्यागार भातशेतीतून डोक्यावरून अनेकांनी गणपती घरी आणले। काहींनी गणपतीसाठी खास पाळणी बनवली होती। या उत्सवात जेवणाचीही न्यारी पद्धत असते। लाल भाजी आणि मोदक कोकणातल्या प्रत्येक घरात बनवले जातात। अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी गणपतीचं पूजन आगमन पूजन हे विधियुक्त झालेलं आहे। पूजेचा कार्यक्रम घडून आणतात आणि फार वर्षापूर्वीची ही परंपरा अत्यंत श्रद्धेनं जपणूक केली जाते। कोकणात साधारणपणे 5 दिवस गणेशोत्सव चालतो। भजनांचे कार्यक्रमही या काळात होतात। आता चतुर्थीच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरी गणपती आलेले आहेत आणि गणपतीच्या उत्सवात आमच्या गावात 50 ते 60 घरे आहेत आणि या 50 ते 60 घरात प्रत्येक जण भक्त प्रत्येक जण गावकरी ते घरी जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती भजन करतो आणि त्याचप्रमाणे हा आनंदाचा उत्सव प्रत्येक जण चांगल्या तऱ्हेने पार पाडतायत। कोकणात साधारणपणे गणेशोत्सव 5 दिवस चालतो। मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांच्या हजेरीनं गणेशोत्सवाची रंगत आणखीनच वाढते। झी 24 ताससाठी विकास गावकर, सिंधुदुर्ग। झी 24 तास एक पाऊल पुढे।